आणखी एका मोठी बातमी आहे। राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेवर आलेलं आहे, तर लाडक्या बहिणींच्या साक्षीने शपथविधी सोहळा पार पडणार आहे। शपथविधीच्या ठिकाणी लाडकी बहीण कक्ष उभारला जाणार आहे। शपथविधी सोहळ्यासाठी शेतकऱ्यांना सुद्धा निमंत्रण असेल अशी माहिती समोर येते। तर उद्या आहे हा महा शपथविधी सोहळा। याच्यासाठी साधू महंत, त्याचबरोबर बॉलिवूड सेलिब्रिटी आणि मोठमोठे नेते असतील, व्हीव्हीआयपी असतील, त्याचबरोबर ज्याच्यामध्ये आताची जी निवडणूक झालेली आहे, जे मतदान झालेलं आहे, त्याच्यामध्ये महिलांचा टक्का मोठा आहे, महिलांची भूमिका मोठी असल्याचं कळत आहे आणि त्याच्यासाठी कारणीभूत ठरलेली आहे महायुती सरकारने मागच्या टर्ममध्ये जाहीर केलेली लाडकी बहीण योजना। त्याच्यामुळे लाडक्या बहिणी सुद्धा या सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहे। त्यासाठी एक लाडकी बहीण कक्ष सुद्धा उभारला जाणार आहे। याशिवाय राज्यातील जो बळीराजा आहे, त्या बळीराजालाही या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण असेल। शेतकऱ्यांना सुद्धा शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण असेल अशी माहिती समोर येते। त्यामुळे या शपथविधी सोहळ्यासाठी सर्वच जे क्षेत्र आहेत त्यातले आपल्याला एकतर शेतकरी दिसतील, त्याचबरोबर लाडक्या बहिणी दिसतील आणि जे दिग्गज नेते आहेत ते या ठिकाणी दिसण्याची शक्यता आहे। आणि याशिवाय जे बॉलिवूड सेलिब्रिटीज असतील किंवा साधू महंत हे सुद्धा या ठिकाणी येणार असल्याची माहिती आहे। या सर्वांना निमंत्रण दिल्याचं कळत आहे। त्यामुळे उद्याचा जो कार्यक्रम आहे तो भरगच्च असा असेल, शपथविधी भरगच्च असा असेल असं दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।